विद्यार्थी मित्रांनो, बुद्धिमत्ता या विषयाअंतर्गत आपण संख्या मालिका अर्थात नंबर सिरीज या घटकावरील रोज 20 प्रश्न याप्रमाणे चाचणी आणि व्हिडिओ पाहतोय। खरं तर सर्व स्पर्धा परीक्षेला बुद्धिमत्ता हा घटक जिथं असेल किंवा विषय असेल तिथं संख्या मालिका हा घटक निश्चितपणे असतो। आणि रोज आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नमुन्याचे प्रश्न घेऊन येतोय। आजचा आपला प्रश्न आहे पहिला 2.1 5.2 8.4 11.7 15.1 प्रश्नचिन्ह। या प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधून काढायची आहे। त्यासाठी आपल्याला पर्याय दिलेले जे आहेत ते 4 पर्याय आहेत 17.1 18.6 18.4 17.3। इथं जरी संख्या दशांश अपूर्णांकातील असतील तरी संख्या वाढत जाताना दिसत आहेत। 2चे 5 झालेत, 5चे 8 झालेत, 8चे 11 झालेत, 11चे 15 झालेत। म्हणजे निश्चितपणे पुढची संख्या वाढलेली असणार, पण वाढ कोणत्या स्वरूपाची आहे हे शोधून काढण्यासाठी आपल्याला फरक काढावा लागेल। आणि मग दशांश अपूर्णांकाचा फरक काढताना दशांश अपूर्णांकाच्या खाली दशांश अपूर्णांक घेऊन आपण वजाबाकी करूया। 2 मधून 1 गेले, 1 उरले, 5 मधून 2 गेले, 3 दशांश चिन्ह दिलं। 3.1 हा पहिल्या 2 मध्ये फरक। आता दुसऱ्या 2 मध्ये बघूया 8.4 वजा 5.2 किंवा पॉईंट 4 मधून 2 गेले, 2 उरले, 8 मधून 5 गेले, 3 उरले। म्हणजे इथं 3.2 हा फरक आलाय। आता या दोन्हीतला फरक बघूया 11.7 वजा 8.4 7 मधून 3 गेले, 7 मधून 4 गेले, 3 उरले, 11 मधून 8 गेले, 3 उरले। पुढचा फरक पण 3.3 आलेला आहे। हा पुढचा फरक बघूया 15.1 वजा 11.7 11तून 7 गेले, 4 उरले, हातच्या परत दिला। 15 5तून 2 गेले किंवा 15तून 12 गेले, 3 उरले। म्हणजे आता फरकाचं निरीक्षण केलं 3.1 3.2 3.3 3.4 म्हणजे पुढचा फरक जो असणार आहे तो 3.5 असणार आहे। म्हणजे प्रश्नचिन्हाची जागची संख्या याच्यापेक्षा 3.5 न मोठी असणार आहे। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 15.1 अधिक पुढचा फरक 3 पॉईंट किंवा 3.5 असणार आहे। 5 मध्ये 1 अधिक केले 6 झाले, 15 मध्ये 3 अधिक केले तर 18 झाले, 18.6। मग 18.6 आपल्याला पर्याय दिसतोय ऑप्शन नंबर 2 मध्ये। म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया। खूप छान प्रश्न आहे, इंटरेस्टिंग प्रश्न आहे नमुना। आपण प्रश्न वाचूया 24 6 18 9 36 9 इथं गोळ झालाय बघा। इथं चुकलेत काय विद्यार्थी 24 प्रश्नचिन्ह। आता ही सिरीज वाचताना मला लगेच लक्षात आलं की इथं 2 सिरीज आहेत आणि 2 सिरीज मधली ही दुसरी सिरीज जर या 6 नंतर हे 9 नंतर हे 9 आणि पुढची आणि 1 अशी सिरीज असं गृहीत धरलं तर दुसऱ्या सिरीज मध्ये 6 नंतर 9 3 वाढले आणि पुन्हा 1 पण नाही, म्हणजे पुढे किती वाढेल हा गोळ होतोय। आणि मग इथं उत्तर चुकतंय। आपण इथं पटकन 6 9 12 परंतु इथं 12 पाहिजे तर इथं 15 पाहिजे तर 12 ज्यांनी घेतलं त्यांचं इथं अशा पद्धतीने चुकलेलं आहे। तर बरोबर उत्तर कसं येतंय ते समजून घ्या। पहिली संख्या जी आहे 24 त्या संख्येतील अंकांची जर बेरीज केली तर ते 6 येते जी पुढे दिलेली आहे। दुसरी संख्या आपल्याला 6 दिली, त्यानंतर तिसरी संख्या जी दिलेली आहे आपल्याला 18 त्यातील अंकांची बेरीज केली तर ती 9 येते, ती त्याच्या पुढे दिलेली आहे। त्याच्यानंतर आपल्याला पाचवी संख्या 36 आहे,
त्यातील अंकांची बेरीज केली तर ती सुद्धा 9 येते, जी त्याच्या पुढे दिलेली आहे. म्हणजे 24 या संख्येच्या पुढे त्यातील अंकांची बेरीज 6 येणार आहे. आणि मग 6 आपल्याला पर्यायात दिसतंय, पर्याय क्रमांक 4. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 होतं, जे की 12 नव्हतं. इथं 6, इथं 9, इथली संख्या विचारली असती तर एक वेळेस आपण 12 घेऊन इकडे पुढे 15 घेतलं असतं, परंतु तसं नव्हतं. त्यामुळे ते उत्तर बऱ्याच जणांचं कालच्या प्रश्नपत्रिकेतलं चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न काय बघा. 2, 12, 36, 80, 150 प्रश्नचिन्ह. इथं सुद्धा संख्या वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे आपण फरक काढून जर बघितला सुरुवातीला, या दोन्ही मधला फरक बघूया. 12 वजा 2 10चा फरक आला. 36 वजा 12 24चा फरक आला. 80 वजा 36 44चा फरक आला. त्यानंतर 150 वजा 80 70चा फरक आला. फरकाचं निरीक्षण केलं, इथं 14ची वाढ आहे, इथं 20ची वाढ आहे, इथं मात्र 26ची वाढ आहे. इथली वाढ 6 वाढल्या, इथली वाढ 6 वाढल्या, म्हणजे पुढची वाढ 32 असेल. फरकातला फरक 32 जर असेल तर पुढची वाढ या 70 मध्ये 32 आधी करून 102 असेल. आणि या 150 मध्ये जर आपण 102 अधिक केले तर 252 होतात. 252 आपल्या पर्यायामध्ये दिलेला आहे, पर्याय क्रमांक 3. फरकातला फरक काढला तर तो 14, 20, 26 म्हणजे पुढे 32 होता. हा फरक वाढलेला यात अधिक केला 102 झाला, म्हणजे पुढची संख्या ह्या संख्येपेक्षा 102 न मोठी असणार आहे. आणि त्याच्यामुळे 252 उत्तर येतं. या प्रश्नाचं उत्तर आणखीन एका वेगळ्या पद्धतीने बघूया. या प्रश्नाचं उत्तर काढताना आणखीन एक पद्धत कशी लागते ती, त्यासाठी आपल्याला वर्ग किंवा घन आणि वर्ग पाठ पाहिजे. बघा, जर मी 1चा वर्ग केला आणि 1चा घन केला, त्यांची बेरीज केली तर ती मला 2 मिळते. जर मी 2चा वर्ग केला आणि 2चा घन केला, हा 4 असतो, हा 8 असतो, त्यांची बेरीज मला 12 मिळते, जे की इथं दिले. बघा, मी परत 3चा वर्ग केला अधिक 3चा घन केला, 3चा वर्ग 9 आणि 3चा घन 27, यांची बेरीज केली 36, जे पुढची संख्या. त्याच पद्धतीनं 4चा वर्ग अधिक 4चा घन केलं तर 16 अधिक 64 बरोबर 80 होतात, जे हे आहे. पुढे मी 5चा घन वर्ग केला अधिक 5चा घन केला, 25 अधिक 125 किती झाले? 150 झाले. म्हणजे उत्तर काढण्यासाठी मला आता काय करावं लागेल? 1चा झाला, 2चा झाला, 3चा झाला, 4चा झाला, 6चा वर्ग अधिक 6चा घन, 36 अधिक 216 केले तर उत्तर किती मिळते? 252, जे की पर्याय नंबर 3 ला दिसत आहे. ओके, पुढचा 4था प्रश्न बघा. पुढचा प्रश्न खूप सोपा प्रश्न आहे.
प्रश्न बघा, 5, 11, 23, 47, 95 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची आहे. त्यासाठी 105, 145, 147 आणि 191 हे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. उत्तर काढण्यासाठी आपल्याला सिरीज वाढत चाललेली दिसते. ज्यावेळेस सिरीज क्रमाने वाढत चाललेली असेल त्यावेळेस आपण फरक काढतो. जर पहिल्या 2 टर्म मधला फरक काढला, 11 वजा 5 केले तर 6 येतात. दुसऱ्या टर्म 2 मधला फरक काढला, 23 वजा 11 केले तर फरक 12 येतो. आता या 2 मधला फरक काढायचा आपल्याला, 47 वजा 23 केलं तर फरक 24 येतोय. पुढे या दोन्हीतला फरक काढायचा आपल्याला, 95 वजा 47 केले तर फरक 48 येतोय. म्हणजे फरकाकडे जर निरीक्षण केलं, 6 होता 12 झाला, दुप्पट झाला. 12 होता 24 झाला, दुप्पट झाला. 24 होता 48 झाला, दुप्पट झाला. म्हणजे पुढचा फरक 96 असणार आहे. म्हणजे पुढची संख्या या 95 पेक्षा 96 मोठी असणार आहे. म्हणून 95 अधिक 96 जर केले, 6 5 11 हाचे गेले 1, 9 9 18 आणि 1 19, 191 पर्याय क्रमांक 4 191 या प्रश्नाचं उत्तर असेल. याही प्रश्नाचं उत्तर आपण दुसऱ्या पद्धतीने आणखीन कसं काढू शकतोय बघूया. सोपा आहे प्रश्न. बघा, पहिली संख्या 5 आहे. मी 5 गुणिले 2 केले आणि अधिक 1 केले तर मला 11 मिळाले. पुन्हा मी 11 गुणिले 2 केले, त्यात अधिक 1 केले तर मला 23 मिळाले. पुन्हा मी 23 गुणिले 2 केले, अधिक 1 केले तर मला 47 मिळाले. 47 गुणिले 2 केले, अधिक 1 केले तर मला 95 मिळाले. म्हणजे पुढे मला काय करावं लागेल, 95 गुणिले 2 अधिक 1, 190 अधिक 1 म्हणजे 191. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहेत, काही अवघड नाही. संख्या जरी मोठ्या असतील तर प्रश्न सोपा आहे, लक्षात घ्यायचा आहे. 2, 8, 40 प्रश्नचिन्ह, 1680, 1340. ज्यावेळेस संख्या भयानक पद्धतीने वाढलेल्या आहेत असं वाटतंय आपल्याला, त्यावेळेस निश्चितपणे गुणाकार असतो किंवा वर्गगण बघितलेले असतात. आपण बघूया. पहिल्या संख्येला 8 पर्यंत जाण्यासाठी आपल्याला 2 ने गुणावं लागेल. 2 गुणिले 4 केले तर आपल्याला 8 मिळतात. या 8ला 5 न गुणले की पुढचे 40 मिळतात. म्हणजे पहिल्यांदा 4 न गुणले, पुन्हा 5 न गुणले, म्हणजे पुन्हा या संख्येला 6 न गुणावं लागेल, 240 येतं. पर्यायामध्ये 240 आपल्याला दिसतंय, पर्याय क्रमांक 4. या प्रश्नात उत्तर पर्याय क्रमांक 4 असणार आहे. पण हे बरोबर आहे का खात्री करण्यासाठी आपण काय करायचं आहे, पुढे 240ला 7 न गुणावं लागेल. 0ला 0, 7 चोक 28, हातचे गेले 2, 7 दुणे 14 आणि 2 16, 1680 आले. म्हणजे पुन्हा पुढची संख्या जी आहे ही निश्चितपणे 1680 गुणिले 8 करून मिळालेली आहे. अशा पद्धतीनं आपण उत्तर काढलेलं आहे की आपलं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. खूप खूप सोपा प्रश्न आहे. कसा प्रश्न सोपा आहे हे पाहावं लागेल. 0.2, 0.04, 0.006,
दशांश चिन्हानंतर एक घर आहे, दशांश नंतर दोन घर आहेत, दशांश नंतर तीन घर आहेत, दशांश नंतर चार घर असणारा पर्याय असणार आहे. मग इथं दशांश नंतर तीन घर आहेत, इथं दशांश नंतर तीन घर आहेत, हे दोन पर्याय असणार नाही. पुढचा पर्याय बघितला, दशांशानंतर चार घर आहेत, इथे दशांशानंतर चार घर आहेत. यातला पर्याय ठरवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. हे 2/10 आहे, हे 4/100 आहे, हे 6/1000 आहे. बघा आता पुढचा अपूर्णांक कसा असणार आहे, 2, 4, 6, 8. 8/1च्या पुढे इथं 1 शून्य होता, इथं 2 होते, इथं 3 होते, इथं 4 शून्य. म्हणजेच याचं रूपांतर दशांश अपूर्णांकात करताना 0.008 असं होतं. म्हणून प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 3 हा ऑप्शन येणार. प्रश्न 7वा बघा. 2, 5, 11, 17 प्रश्नचिन्ह. संख्या नीट बघितल्यानंतर असं लक्षात येतंय की वाढत चालेल. इथं या दोन्हीतली जर वाढ बघितली तर ती 3ची आहे, या दोन्हीतली जर वाढ बघितली तर ती 6ची आहे, या दोन्हीतली वाढ बघितली तर ती ही 6ची आहे. इथं 3ची आहे, इथं 6ची आहे, इथं पुढे 12ची असते किंवा 9ची असते, इथं 9 असतं तरी आपल्याला उत्तर काढायला सोपं गेलं असतं. परंतु तसं नाही, म्हणजे ह्या फरकावरून उत्तर निघणार नाही. उत्तर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्या संख्यांचा पुन्हा एकदा विचार करावा लागेल. बघा इथं 2 आणि 5 मधली विषम संख्या 3 कट केलेली आहे किंवा दिलेली नाही. 5 नंतर 11 दिलेत, 7 आणि 9 या दोन विषम संख्या दिलेल्या नाहीत. 11 नंतरची 13 आणि 15 ही विषम संख्या दिली नाही, 17 दिलेला आहे. इथं 1 नव्हती, इथं 2 नव्हत्या, इथं 2 नव्हत्या, असंही उत्तर येत नाही. मग विषम संख्येवरून आपण मूळ संख्येवर येऊया. 2 नंतरची मूळ संख्या आहे 3 जी दिलेली नाही, 5 दिलेत. 5 नंतरची मूळ संख्या आहे 7 जी दिलेली नाही, त्याच्या पुढची संख्या दिली आहे. 11 नंतरची मूळ संख्या आहे 13 जी दिलेली नाही, तिच्या नंतरची पुढची संख्या जी आहे ती 17. म्हणजे आता 17 नंतरची जी मूळ संख्या आहे ती 19 आणि 19 नंतरची जी मूळ संख्या आहे ती आहे 23. म्हणून प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 23 हे अचूक उत्तर असणार आहे. एक सोडून एक मूळ संख्या, एक सोडून मूळ संख्या, एक सोडून पुढची मूळ संख्या, एक सोडून पुढची मूळ संख्या, अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. हाही प्रश्न खूप सोपा आहे. 24, 216, 1944. 24 वरनं खूप मोठी संख्या आली, त्याच्यानंतर पुढची पण खूप मोठी संख्या आहे. म्हणजे इथं वर्ग गुणाकार या पद्धतीने असणार आहे. म्हणून आपण 24ला 216 पर्यंत कसं नेता येतंय ते जर बघितलं किंवा आपल्याला 24चा पाढापाठ असेल तर आपल्या लक्षात येईल की 24ला 9 न गुणल्यानंतर 216 येतात. 216ला जर आपण 9 न गुणलं, 9 सकी 54, हातचे गेले 5, 9 1 9 5 14, हातचे गेले 9 दुने 18 आणि 1 19. बघा म्हणजे पुढे सुद्धा आपल्याला काय करावं लागेल, 1944ला 9 ने गुणावं लागेल. 9 चौक 36, हातचे गेले 3, 9 चौक 36 आणि 3 39, हातचे गेले 3, 9 9 81 3 84, हातचे गेले 8, 9 1 9 8 17, 17,496. पर्याय क्रमांक 3 आपलं अचूक उत्तर
असणार आहे. पुढचा 9वा प्रश्न बघा. हा थोडासा इंटरेस्टिंग आणि काल सगळ्या मुलांचा चुकलेला हा प्रश्न आहे. ज्यावेळेस अपूर्णांकांची सिरीज दिली असते त्यावेळेस निश्चितपणे अंशाची वेगळी आणि छेदाची वेगळी सिरीज करायची असते. इथं पहिल्याच ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. मग आता काय करायचं, आपण पहिल्यांदा अंशाची सिरीज करून घेऊया. 1 3 5 7 2 ची वाढ आहे, 2 ची वाढ आहे, 2 ची वाढ आहे. इथं कोणती संख्या असेल की जिच्यात 2 न वाढ केल्यानंतर 1 मिळेल. किंवा आपण असंही म्हणूया, या संख्येतून 2 वजा केले की हे मिळालं, या संख्येतून 2 वजा केले की हे मिळालं, या संख्येतून 2 वजा केले की हे मिळालं, या संख्येतून 2 वजा केलं, 1 मधून 2 वजा केले. ज्यावेळेस एक संख्या धन आणि एक ऋण संख्या असते त्यावेळेस वजाबाकी करतो. त्यांची वजाबाकी आली 1, पण मोठ्या संख्येचं चिन्ह देतो, मोठ्या संख्येचं चिन्ह आलं वजा, म्हणजे -1 हा या संख्येचा अंश असणार आहे. हे लक्षात घेऊया. आता छेद काय असेल ते बघायचं. आपण छेदाची सिरीज करूया. प्रश्नचिन्ह आहे 2 4 8 16. 2 ची दुप्पट 4 आहे, 4 ची दुप्पट 8 आहे, 8 ची दुप्पट 16 आहे. म्हणजे या संख्येची दुप्पट हित आलेली असणार आहे. म्हणजे हित काय असणार आहे 1. मग आपला छेद आणि अंश काय करतो बघा, -1 छेद 1. एखाद्या संख्येच्या ठिकाणी छेद ठिकाणी 1 असतो म्हणजे ती संख्या छेद न लिहिता लिहिली तरी उत्तर बरोबर असतं. म्हणजे -1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा 10वा प्रश्न पाहूया. सोपा प्रश्न आहे, खूप सोपा प्रश्न आहे. खरं तर 8वीच्या लेवलचा या प्रश्न म्हणता येणार नाही. 10 14 19 25 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपल्याला 32 30 31 आणि 33. आता संख्या वाढत जाताना दिसत आहेत. या दोन संख्या मधला फरक आपल्याला 4 दिसतोय. या दोन संख्यामधला फरक आपल्याला 5 दिसतोय. या दोन संख्यामधला फरक आपल्याला 6 दिसतोय. म्हणजे पुढचा फरक 7चा असणार आहे. म्हणजे या संख्येपेक्षा 4 न मोठी संख्या येत आली, या संख्येपेक्षा 5 न मोठी संख्या येत आली, या संख्येपेक्षा 6 न मोठी संख्या इथं असणार आहे जी की 31 असेल. आणि समजा पुढची विचारली असेल तर ती 38 असेल. म्हणजे प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 31 असं असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न सोपाच प्रश्न आहे. प्रश्न बघा. 5 11 17 25 33 43 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधावायची आहे. त्यासाठी आपला पर्याय आहेत 53 56 49 आणि 51. या प्रश्नाचं उत्तर काढताना इथं असं लक्षात येते बघा, संख्या वाढत चाललेल्या आहेत आणि मग वाढत चालली असेल तर आपण त्यातला फरक शोधून प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधू शकतो. आता फरक शोधायचा म्हटल्यानंतर बघा, पहिल्या दोन संख्या यांच्यातला फरक 6 आहे. पुढच्या दोन संख्या 11 आणि 17 यांच्यातलाही फरक 6 आहे. पुढे मात्र फरक बघा 17 आणि 25 यात 8चा फरक आहे. 25 आणि 8 पुढचाही फरक 33 या 8चाच फरक आहे. 2 वेळा 6चा फरक आला, 2 वेळा 8चा फरक आला. पुढे मात्र 43 आहे म्हणजे फरक 10चा आहे. ज्या ते फरक पहिल्या 2 वेळा 6चा आला, 2 वेळा 8चा आला, म्हणजे पुढचा 2 वेळा फरक हा 10चा असणार आहे. आणि पुढचा फरक 10चा म्हटल्यानंतर
या 43 पेक्षा 10 न मोठी संख्या 53 ही प्रश्नचिन्हाच्या जागी असणार आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे अचूक उत्तर आहे. चला पुढचा प्रश्न बघूया. खूप सोपा प्रश्न आहे बघा. यातून एक युक्ती लक्षात घ्यायची आहे. प्रश्न काय आहे? 720 720 360 120 30 6 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी आपला पर्याय आहेत 1 2 3 आणि 5. ज्यावेळेस संख्या मालिकेमध्ये तीच संख्या रिपीट होते त्यावेळेस या संख्येला 1 न गुणलेलं असतं किंवा 1 न भागलेलं असतं. आता जर वाढल्या जाणार असेल तर गुणलेलं आहे असं गृहीत धरायचं, परंतु याच्यानंतर संख्या याच्यापेक्षा लहान आल्या म्हणजे भागलेला आहे. म्हणून आपण काय करूया, 720 ला 1 न भागूया, आपल्याला मिळाले 720च. या मिळालेल्या 720 ला परत आपण जर 2 न भागलं तर आपल्याला मिळत आहेत 360. त्या 360 ला आपण परत 3 न भागलं, इथं 1 न भागलंय, इथं 2 न भागलंय, इथं 3 न भागलंय, तर आपल्याला 120 मिळत आहेत. बघा सिरीज आहे का, 720 हे 720 हे 720 360 आणि हे 120. परत आता 120 ला आपल्याला किती न भागावं लागेल बघा, 1 2 3 4 न भागलं, 120 ला 4 न भागलं तर आपल्याला 30 मिळतात. परत या 30 ला आपण जर 5 न भागलं तर आपल्याला 6 मिळतात. आता ह्या आलेल्या उत्तराला म्हणजे 6 ला किती न भागावं लागेल, 1 2 3 4 5 म्हणजे 6 न भागावं लागेल. 6 ला 6 न भागलं तर उत्तर आलं 1, जे की पर्याय क्रमांक 1 लाच आहे. ज्यावेळेस उत्तर आपलं 1 2 3 4 यापैकी येतं त्यावेळेस काळजीपूर्वक बघायचं की ते कुठं आहे. आता नशीब किंवा हे पर्याय आपलं 1 हे 1 क्रमांकला आहे. काही वेळेस उत्तर आपलं 1 आलं असतं ते पर्याय 4 नंबरला असतं, पण 1 आलं आपण गतीमध्ये उत्तर सोडत असताना ते 1 कुठं लिहिलंय न बघता आपण 1 नंबर पर्याय गिरवतो. एवढी एक दक्षता आपण घ्यायला पाहिजे. पुढचा 13वा प्रश्न. प्रश्न सोपा आहे बघा. प्रश्न काय आहे, 4 8 7 14 10 20 आणि प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती यासाठी आपला पर्याय आहे 14 30 13 12. आता संख्या मालिकेचं निरीक्षण केलं असता संख्या मालिका वाढलेली दिसते. वाढलेली दिसत असतानाच आपल्याला आणखीन असं दिसतंय, पहिली संख्या ठेवून पहिल्या संख्येला जर 2 न गुणलं तर दुसरी संख्या मिळते. परत तिसऱ्या संख्येला जर 2 न गुणलं तर चौथी संख्या मिळते. परत 5व्या संख्येला 2 न गुणलं तर आपल्याला 6वी संख्या मिळते. मग आपल्याला आता ही जी पुढची 7वी संख्या काढायची आहे त्यासाठी काय करावं बघा, पहिली संख्या तिसरी संख्या आणि 5वी संख्या याचं निरीक्षण करा. 4 7 आणि 10 आले, यांच्यामध्ये 3चं अंतर आहे, याच्यामध्ये 3चं अंतर आहे, म्हणजे पुढचं अंतर 3चं असणारी संख्या असणार आहे, म्हणजेच 13 असणार आहे. पर्याय 13 आपल्याला पर्याय क्रमांक 3 ला दिसत आहे. पुढचा प्रश्न बघा. खूप सोपा प्रश्न आहे. संख्या मोठ्या दिसत असल्या तरी घाबरायचं नाही. का घाबरायचं नाही ते आपण बघूया. प्रश्न असा आहे, 2816 प्रश्नचिन्ह 176 44 आणि 11 अशा संख्या आहेत. या संख्यांमध्ये संख्या कमी होताना दिसते आपल्याला. इथली संख्या आपल्याला माहित नाही, पण इथं आणि इथं खूप फरक पडलाय, इथून इथं खूप फरक पडलाय.
परंतु ह्या संख्या पाहत असताना आपल्या असं लक्षात येते या संख्येला 4 न भागल्यानंतर ही संख्या मिळते. मग आपण असं करूया, पहिल्या संख्येला पण 4 न भागून बघूया. 4 7 28. पुढची संख्या घेतली 1. पुढची संख्या घेऊन सुद्धा भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग देतो. शून्याचा भाग दिल्यानंतर त्याच्या पुढची संख्या घेतली 16. 16ला 4 न भागलं 4 आलं. म्हणजे 704 या संख्येला भागल्यानंतर येतं. परंतु आपण पुढची संख्या पण तशी येते का बघू. जर इथं 704 असेल तर या 704ला जर आपण 4 न भागलं 4 1 4 उरले 3. 3च्या पुढे पुढचे शून्य घेतले 30 झाले. 4 7 28. 30 मधून 28 गेले 2 उरले. 2च्या पुढे हे 4 झाले 24. 24ला 4 न भागलं 6चा भाग घेतला. अरे वा, म्हणजे पुढची संख्या पण आली. आता या 176ला परत 4 न भागून बघूया. 4 1 4 4 चौक 16. 1 उरलं जे या 6च्या पुढे लिहिलं म्हणजे 16 झालं. परत 16ला 4 न भागलं तर 44 आलं. बघा, याला आपण 4 न भागलं ही संख्या मिळाली. या संख्येला परत 4 न भागल्यानंतर ही संख्या मिळाली आणि या संख्येला 4 न भागल्यानंतर ही संख्या मिळाली. तर 44ला परत 4 न भागलं तर आपल्याला 11 मिळते. म्हणजे ही सिरीज कशी आहे, 4 न भागलं इथं आलं, 4 न भागलं हे आलं, 4 न भागलं हे आलं, 4 न भागलं हे आलं. या हिशोबानं आपल्याला पर्याय क्रमांक 1 704 हा आपलं योग्य उत्तर. इथं तुम्हाला दिशा निरीक्षणावरून लक्षात येते. पुढचा प्रश्न 15वा. सोपा प्रश्न आहे. संख्या वाचूया आपण. 1 5 21 57 121 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येसाठी 150 176 200 आणि 221 असे पर्याय दिलेले आहेत. संख्या मालिकेचं निरीक्षण केल्यावर संख्या मालिका वाढत चाललेली दिसली आहे. ही क्रमबद्ध वाढ आपल्याला शोधून काढावी लागेल. पहिल्या 2 संख्या आपण जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये 4 ची वाढ आहे. दुसऱ्या 2 संख्या, दुसरी आणि तिसरी, ती जर बघितली तर त्यांच्यामध्ये 16 ची वाढ आहे. त्याच्यानंतर आपण या 2 संख्यामध्ये जर वाढ बघितली तर ती 36 ची आहे. आणि त्याच्यानंतर आपण पुढचं यातली जर वाढ बघितली तर ती वाढ आहे 64 ची. वजाबाकी केल्यानंतर या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर हा फरक तुम्हाला मिळेल. या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर हा फरक तुम्हाला मिळेल. या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर हा तुम्हाला फरक मिळेल. या दोन्हीची वजाबाकी केल्यानंतर हा फरक मिळेल. पण फरकाचं निरीक्षण करा. 4 16 36 64 2 चा वर्ग 4 चा वर्ग 6 चा वर्ग 8 चा वर्ग. म्हणजे पुढे पुन्हा कशाचा फरक असणार आहे, 10 चा वर्ग. 10 चा वर्ग म्हणजेच किती, 100. म्हणजे या संख्येपेक्षा 100 न मोठं. 121 अधिक 100 केले की आपल्याला मिळतात 221. म्हणून या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 221 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 6 10 18 34 अशा पद्धतीचा आहे. आणि 34च्या पुढे प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला या 4 पर्यायामधून 46 56 66 आणि 76 यापैकी योग्य संख्या निवडायची आहे. त्यासाठी आपल्याला यातला निश्चित क्रम शोधावा लागेल. आता इथं संख्या मालिका ही वाढत चाललेली दिसते. 6 आणि 10 यांच्यात 4 चा फरक आहे. 10 आणि 18 यांच्यात 8 चा फरक आहे. 18 आणि 34 यांच्यामध्ये 16 चा फरक आहे. फरकाकडे बघा. 4 होता 8 झालाय, 8 होता 16 झाला. म्हणजे पुढचा फरक कितीचा असणार आहे, 32 चा.
म्हणजे पुढची संख्या या संख्येपेक्षा 32 न मोठी असणार आहे. 34 आणि 32 यांची बेरीज केली तर ती आपल्याला किती मिळते? 66 मिळते. पर्यायामध्ये 66 आहे का? तर पर्यायामध्ये 66 आपला पर्याय क्रमांक 3 दिसतंय. या प्रश्नाचं उत्तर आणखीन एका पद्धतीने बघूया आपण. बघा कसं निघतंय. पहिली संख्या जी आहे 6, मी तिला 2 न गुणलं आणि उत्तरातून 2 वजा केले तर मला 10 मिळतात. बघा, पहिली संख्या गुणले 2 केले आणि वजा 2 केले तर मला 10 मिळाले. पुन्हा मी काय केलं, ह्या 10ला गुणले 2 केले आणि वजा 2 केले तर मला मिळाले किती? 18. परत ह्या 18ला मी गुणले 2 केले आणि वजा 2 केले. 18 2 36 वजा 2 केले 34. या पद्धतीनं पुन्हा एकदा मी या 34ला गुणले 2 केले. 34 दुने 2 गुणले 2 68 वजा 2 66, जे की आपण आधीच ठरवलं होतं. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न सोपे आहे, फक्त आपली निरीक्षण शक्ती आपण दाखवली पाहिजे. 436, 382, 337, 238 प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी 167, 159, 159, 138 आणि 148 यापैकी योग्य संख्या काढायची आहे. संख्यामाले बघितल्या निरीक्षणाला लक्षात येते की संख्या मालिका कमी होत चाललेली आहे. कशा कोणत्या क्रमाने कमी झाले ते काढण्यासाठी आपण फरक बघू. 436 वजा 382, 6 2 गेले 4, 13 8 गेले 5. पहिला फरक आपल्याला 54 मिळतोय. पुढचा फरक बघू आपण या दोन्हीतला. 382 वजा 337, 12 7 गेले 5, हातचा माघार गेला. 8 मधून 4 गेले 45 उरले. पुढे बघू, 337 मधून 238 वजा केले. 17 8 गेले 9 उरले. 13 4 गेले 9 उरले. म्हणजे इथं आपल्याला फरकाचा मेळ लागत नाही. काहीतरी वेगळं उत्तर काढावं लागलं आहे. कसं उत्तर येईल हे बघावं लागेल. हा प्रश्न सोडवायला आपल्याला थोडा वेगळा विचार करावा लागेल. बघूया विचार काय करून. आपण थोडसा पहिली संख्या जी आहे आपली 436, या 436चा पुन्हा एकदा बारकाईने विचार करू. 436 मधील अंकांची बेरीज करू. 4 अधिक 3 अधिक 6 किती आली रे बेरीज? 13 आली. यातल्या अंकांची बेरीज करू. 382, 3 अधिक 8 अधिक 2, 8 आणि 3 11 आणि 2 13. बघा, इथली 13 बेरीज झाल्या, इथली 13 बेरीज झाल्या. पुढच्या बेरीज बघू आपण. 337. विद्यार्थी मित्रांनो, मध्येच फोन आला. 337 या संख्येतील अंकांची बेरीज करू. 3 अधिक 3 अधिक 7, 3 3 6 7 13. अरे वा, इथं पण 13 आल्या. बघा, 238 करूया. 2 अधिक 3 अधिक 8, 2 आणि 3 8, 2 आणि 3 5 आणि 8 13. म्हणजे पर्यायामधील ज्या पर्यायाची बेरीज 13 येईल तो पर्याय योग्य आहे असं म्हणायला लागून. 6 आणि 7, 7 आणि 7 14, 6 आणि 5, 1 आणि 5 6, 6 आणि 9 15, 1 आणि 3
4 आणि 8 12, 1 आणि 4 5 आणि 8 13. हा, इथल्या या संख्येतील अंकांची बेरीज 13 आली, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर 148. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न खूप सोपे आहेत. निरीक्षण आणि गणित बेरीज वजाबाकी ह्या जर बेसिक गोष्टी येत असतील तर येते. 15, 17, 20, 22, 27, 29. प्रश्नचिन्ह आणि प्रश्नचिन्ह दोन संख्या शोधायच्या आहेत. कदाचित दोन सिरीज असतील, कदाचित नसतील. आपण उत्तर बघूया कशी येते. पहिल्या दोन संख्यामध्ये आपण वाढ बघूया. 15 आणि 17 2ची वाढ आहे. 17 आणि 20 3ची वाढ आहे. 20 आणि 22 2ची वाढ आहे. 22 आणि 27 5ची वाढ आहे. 27 आणि 29 2ची वाढ आहे. बघा, 2ची वाढ 3ची वाढ, 2ची वाढ 5ची वाढ, 2ची वाढ म्हणजे पुढची वाढ किती असायला पाहिजे आता. बघा, 2ची वाढ 3ची वाढ, 2ची वाढ 5ची वाढ, 2ची वाढ 2 नंतर 3, 2 नंतर 5, 2 नंतर आता इथं 7. म्हणजे 29 मध्ये जर 36 अधिक 7 अधिक केलं तर 36 येतात. आणि त्याच्यानंतरची पुढची वाढ 2ची असणार आहे. म्हणजे 36 मध्ये 2 अधिक केले तर 38 असणार आहे. म्हणजे 36 आणि 38. पहिल्यांदा 36 आणि 38 असे दोन पर्याय असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हा या प्रश्नाचं उत्तर असेल. या प्रश्नाचं आणखीन एका पद्धतीने उत्तर येते. इथं दोन सिरीज आहेत असं गृहीत धरू आपण. दोन सिरीज कशा असतात हे आपण याच्या आधीच्या उदाहरणात बघितलेलं आहे. कशा असतात. पहिली संख्या, तिसरी संख्या, पाचवी संख्या आणि ही संख्या म्हणजे 15, 20, 27 आणि प्रश्नचिन्ह. दुसरी सिरीज कशी असेल बघा. 17, 22, 29 आणि प्रश्नचिन्ह. आता इथं बघा, इथं 5चा फरक आहे, इथं 7चा फरक आहे. म्हणजे पुढचा फरक 9चा असेल. 27 मध्ये 9 अधिक केले तर 36 येणार. म्हणजे पहिल्यांदा 36, त्या दोन प्रश्नचिन्हामध्ये पहिला 36 असणार आहे. म्हणजे हे दोन पर्याय राहिले. पुढे बघा, इथं 5ची वाढ आहे, इथं 7ची वाढ आहे. पुढची वाढ 9ची असणार आहे. म्हणजे पुढे किती असणार आहे. 29 अधिक 9 38. म्हणजे 36 नंतर 38, 36 नंतर 38. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. सोपा प्रश्न आहे पुढचा सुद्धा, खूप सोपा आहे. 2, 5, 8, 11, 14 आणि प्रश्नचिन्ह. अगदी क्षणात उत्तर येते. 2 नंतर 3ची वाढ आहे. 5 नंतर 3ची वाढ आहे. 8 नंतर 3ची वाढ आहे. 11 नंतर 3ची वाढ आहे. 14 नंतरची 3 वाढ 17. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. 2 ते 5 3ची वाढ आहे. 5 ते 8 3ची वाढ आहे. 8 ते 11 3ची वाढ आहे. 11 ते 14 3ची वाढ आहे. 14 ते 3ची वाढ, 14 आणि 3 17. शेवटचा प्रश्न काही अवघड नाही, खूप सोपा प्रश्न आहे. 3 अंकी संख्या दिलेत, संख्या वाढत चाललेत. 230, 246, 271, 360. प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्हाच्या जागी 412, 356, 518, 612 यापैकी एक संख्या येणार आहे. संख्या वाढत चाललेत, यातली वाढ कोणत्या क्रमाने आहे किंवा कितीने आहे हे शोधू. 246 मधून 230 वजा केले तर आपल्याला 16 मिळतात. म्हणजे या दोन्हीतली वाढ 16ची आहे. आपल्याला या दोन्हीतली वाढ काढू. 271 वजा 246 केले तर आपल्याला 11 2 6 गेले, 5 उरले, हातच्या परत गेला, 7 मधून 5 गेले, 2 उरले.
25 आले. इथं 16ची वाढ आहे, इथं 25ची वाढ आहे. 16 म्हणजे 4चा वर्ग आहे आणि 25 म्हणजे 5चा वर्ग आहे. जर पुढची वाढ 36ची असेल तर त्याच्या पुढची वाढ 49ची असणार आहे. बघूया पुढची वाढ कितीची आहे. 307 वजा 271. 7 मधून 1 गेले, 6 उरले. 0 मधून 7 म्हणजे 10 मधून 7 गेले, 3 उरले. हातच्या माघारी दिला, 0 उरले. म्हणजे पुढे 36 आलं, म्हणजे 6चा वर्ग आला. 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, म्हणजे पुढे फरक हा 7च्या वर्गा एवढा असणार आहे. 7चा वर्ग 49, म्हणजे पुढची संख्या या 307 पेक्षा 49 न मोठी असेल. 7 आणि 9 16, हातचे गेला 1, 4 आणि 5, 356. 356 आपल्या पर्याय दिसते, पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीनं आपण आजचे हे 20 प्रश्न पाहिलेले आहेत.